न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शेवगावच्या टेंडर मागे मोठा खेळ, एसपींकडे पोहोचलेल्या तक्रारीची जोरदार चर्चा। टेंडर भरलं आणि सुरू झाला दबावाचा खेळ, धक्कादायक आरोप समोर। शेवगाव नगर परिषदेच्या एका टेंडरवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे। अहिल्यानगर येथील ठेकेदार राजेंद्र शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत। शिंदे यांनी शेवगाव नगर परिषदेकडे स्ट्रीट लाईट, सोलर हायमॅक्स आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी ऑनलाईन टेंडर भरले होते। मात्र कागदपत्रातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी त्यांचे सहकारी भागवत लव्हाट नगर परिषदेत पोहोचले असता कागदपत्रे स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर नगराध्यक्षांच्या पतीने हस्तक्षेप करून हे टेंडर माझ्या नातेवाईकाला द्यायचे आहे, तुम्ही टेंडर भरू नका असे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। एवढ्यावरच न थांबता खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या घटनेनंतर काही वेळातच एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला आणि स्वतःला PSI सांगणाऱ्या व्यक्तीने एका महिलेने छेडछाडीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याचे सांगत शेवगाव पोलीस स्टेशनला येण्यास सांगितल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे। संबंधित महिला ओळखीची नसल्याचे सांगत हा प्रकार दबाव टाकण्यासाठी आणि व्यवसायात अडथळा आणण्यासाठी रचलेला कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। या तक्रारीमुळे शेवगावच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आता पोलीस या आरोपांची चौकशी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही माहिती प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।